बदलत्या जीवनशैलीमुळे भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय आणि वाढलाय सुद्धा। भारतातले 23% लोकसंख्या आता लठ्ठ असल्याची एक माहिती समोर आली आहे। सकस आहार व्यायामाच्या जोरावर लठ्ठपणावर मात करता येते, पण काही तरुणी लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधं घेतात। लठ्ठपणा कमी करण्यासाठी औषधं घेण्याचा शॉर्टकट हा जीवघेणा ठरू लागलाय। लठ्ठपणा कमी करण्याच्या नादात अनेकांना गंभीर आजाराची लागण झाली असून काही प्रकरणामध्ये अनेकांनी जीव सुद्धा गमावलाय। त्यामुळे सडपातळ होण्याची औषधं घेत असाल तर रहा खबरदार। मळमळ, उलटी, जुलाब, गॅस, पोटात वेदना, डोळ्यांचे आजार, छातीत धडधडणं, रक्तदाब वाढणं अशा शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो। लठ्ठपणा कमी करण्याचा शॉर्टकट जीवघेणाही ठरण्याची शक्यता आहे। लठ्ठपणावर उपचार घेणाऱ्या अनेक तरुणींचा यामध्ये मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणं असल्याचं तज्ज्ञ सांगतात। वजन कमी करण्याची बरीचशी औषधं ह्या जगात आलेली आहेत। त्याच प्रकारे भारतामध्ये पण ही सगळी औषधं आता वापरली जातात। वजन कमी करण्याच्या औषधांमुळे बरेच वेळा वेट लॉस होतो, मसल मास पण लॉस होतो आणि त्यामुळे बरेचसे आजार आपण बोलावून घेतो। वजन कमी करण्याच्या औषधांमुळे लिव्हरला प्रॉब्लेम येऊ शकतो, किडनीजला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याच प्रकारे काही इंजेक्शन्स आलेली आहेत, त्याच्याही साईड इफेक्ट्स आहेत। बरेच वेळेला काही वजन कमी करण्याच्या ऑपरेशन्समुळे किंवा काही वजन करण्याच्या औषधं किंवा गोळ्यांमुळे लोकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत। लोकांना खराब प्रकारची कावीळ होते, त्यामध्ये लोकांना जीव गमवावे लागू शकतात। लठ्ठपणा कमी करायचा असेल तर तो शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात। औषधं न घेताही लठ्ठपणा कमी करता येतो। औषधं घेणं हा लठ्ठपणा कमी करण्याचा एकमेव उपाय नाही। लठ्ठपणा कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आहार ठरवा। आहारात चरबीयुक्त पदार्थ टाळा। मानसिक ताणतणाव कमी करा। व्यायाम करण्याच्या योग्य पद्धती ठरवा। शास्त्रोक्त पद्धतीनं आहार आणि व्यायाम केल्यास काही दिवसातच तुम्ही फिट आणि सडपातळ व्हाल। आपल्या डाएटमध्ये जर आपण कार्बोहायड्रेट्स कमी करून टाकले, साखर, गूळ, भात, बटाटा आपण कमी केला आणि त्याच प्रकारे आपण चपाती कमी केली आणि फक्त एक भाकरी सकाळी आणि एक भाकरी संध्याकाळी खाल्ली तर वेट लॉसला खूप सारा फायदा होतो। त्याच प्रकारे एक्सरसाइज हे लास्ट ऑप्शन आहे। सगळ्यांनी जिमला जावं, सगळ्यांनी एक्सरसाइज करावी असं मी म्हणणार नाही। जर आपण स्ट्रेस मॅनेजमेंट, डाएट करू शकलो, लास्ट इज एक्सरसाइज। एक्सरसाइजनी दोन प्रकारचे फायदे होतात। आपलं हार्ट चांगलं राहतं कार्डिओ ट्रेनिंगनी आणि वेट ट्रेनिंगनी आपल्याला आपल्या मसल्समध्ये ब्लड सप्लाय जायला मदत होते, आपलं मसल मास वाढतं आणि आपल्या बॉडीतला रेशो चेंज होतो। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये मसल मास वाढलं, फॅट कमी झालं की आपण जास्त जगतो असं म्हटलं जातं। सडपातळ होण्याची अतिघाई करू नका। अतिघाई संकटात नेईल अशी अवस्था तुमची होऊ शकते। त्यामुळे सडपातळ होण्यासाठी शॉर्टकट म्हणून औषधं घेऊ नका। कोणी तुम्हाला सडपातळ होण्याची औषधं सुचवत असेल तर त्या मोहात पडू नका। रहा खबरदार। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।